रेकॉर्डिंग पण मी स्टार्ट केली आहे आता. हम्म. ओके. सो आजचा दिवस अतिशय सुंदर दिवस आहे. आणि खरंच हा दिवस ना, सगळेजण तुम्ही विचार करा की माझ्या जीवनामध्ये म्हणजे परमेश्वर कसा आहे, तो स्वतः तर तुम्हाला येऊन मदत करणार नाही ना. जसं तुम्ही त्याला इमॅजिन केलाय किंवा तुम्ही त्याला असं रंगून ठेवलाय, असा कृष्ण तसा शंकर किंवा हे, तर तो तसा त्याच रूपात येऊन तुमच्यासोबत काही तुमची हेल्प करणार नाही. तर त्याच्या हेल्प करण्याचे भरपूर वेगवेगळे हे आहे प्रकार. तर त्यातलाच हा एक आहे. सो आजचा लेसन खूप छान आहे. इथे एक अल्बम दिला आहे, त्या अल्बम मधून जादू निघती आहे. तर बघूया आपण आता कसे आपल्याला हे जे अल्बम मधले काही काही लोक असतात, जे आपल्या आयुष्यामध्ये खरंच एक प्रकाश म्हणून येतात आणि आपल्या आयुष्याला ते खूप छान प्रकारे बदलून टाकतात. सो लेट स्टार्ट आवर लेसन चॅप्टर 12. सुरू आपलं करूया. आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. कधी कधी अंधारून येतं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या ठिणगीमुळे पुन्हा प्रकाशमय वाटतं. आपल्या अंतर्मनात नव्याने ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अल्बर्ट श्वाइटझर 1875 ते 1965, शांततेचा नोबेल पुरस्कार आणि वैद्यकीय कार्यकर्ता आणि तत्वज्ञान. येस. सो रंडाबांनी ही पुस्तक बघा कशी म्हणजे छान अशी घडवली आहे. कसं व्यवस्थित आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या पुढे नेत आहेत. तर आपण याच्या आधी जे होतं ते आपल्या आयुष्यामध्ये पाचचे गड्डे भरले. आपल्या हेल्थसाठी, आपल्या पैशासाठी, आपल्या रिलेशनशिपसाठी, मग आपल्या घरातल्या त्या वस्तू आणि पंचमहाभूत हे सगळ्यांना करत करत आता आपल्या आयुष्यामध्ये कधी असं होतं की आपण खूप निराश होतो. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीच कळत नाही की काय करावं, कुठे जावं, कसा मार्ग निघेल. आणि त्यावेळी कुठून ना कुठून एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला असं काहीतरी सांगून जाते किंवा तुम्हाला मदत करते किंवा असं क्लू देऊन जाते ती तुमच्या आयुष्यामध्ये, आणि तुमचं आयुष्य पालटतं, प्रकाशमान होतं. तर या व्यक्तीबद्दल खरंच आज आपण कृतज्ञ आहोत का? आपण कधी त्या व्यक्तीचा विचार करतो का, जेव्हा आपली गाडी सुरळीत चालायला लागते किंवा झालं आपल्या चालेल. लाईफमध्ये आपण प्रोग्रेस करतो? किंवा कधीतरी तुम्ही विचार केला का, मी आज या जागी आहे, तर याचं श्रेय कुणाला? जर ती व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आली नसती किंवा त्यांनी मला मार्गदर्शन केलं नसतं, मदत केली नसती, तर मला हा दिवस मिळालाच नसता. तर आपण या व्यक्तींबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करतो? तर आपलं कर्तव्य आहे हे, की ज्या ज्या लोकांनी आपल्या लाईफमध्ये असं ज्योत पेटवली आहे, आपण जेव्हा अंधारात असताना एक छोटीशी ठिणगी आणि ज्यामुळे आपलं आयुष्य खूप प्रकाशमान झालं आहे, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनातून हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला पुढे वाचा. आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते की ज्यावेळी आपल्याला इतर लोकांकडून मदतीची, आधाराची किंवा मार्गदर्शनाची नितांत गरज असते. आणि तशी मदत आपल्याला इतरांकडून त्या त्यावेळी मिळतेही. कधी कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथे असल्याने देखील आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. असंच आयुष्यात जात राहतं आणि ज्या व्यक्तीच्या स्पर्शाने आपले आयुष्यच व्यापून टाकलं, तो काळ आपण विसरण्याची शक्यता असते. कधी कधी तर त्या एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यावर इतका परिणाम केलेला आहे की हे भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील येत नाही. आणि मग कधीतरी जेव्हा मागे वळून तुम्ही आयुष्याकडे पाहता, तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीने तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे हे लक्षात येतं. हम्म. तर मी जे हा लेसन करत असताना मला माझ्या आयुष्यामध्ये मी जेव्हा मागे वळून बघितलं, तर मला खरंच असं वाटलं की मी या जर्नीमध्ये नव्हती. आणि नेहमी आई वडिलांना ब्लेम करणे की मला इंग्लिशमध्ये शिकवलं नाही. अजून एक असं होतं की मला इंजिनियर व्हायचं होतं आणि माझ्या वडिलांनी मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ दिली नाही. तर त्यावेळेस एक सनकी दिमाग, मग मला पुढे शिकायचंच नाही. मग मी बीएससी नंतर माझं शिक्षण मी स्टॉप केलं आणि घरी बसली. पण त्यावेळेस मी अशी घरी बसली असताना कुठून तरी माझी एक मैत्रीण आली. तिने म्हटलं, अगं ऍडिशनल बीए कर ना तू घरी बसल्यापेक्षा. मी ते केलं.
मग एक व्यक्ती अशी आली जिने म्हटलं, अगं तू घरी बसली आहे तर ट्युशन्स का नाही घेत, माझ्या मुलीला शिकव, कारण मला तर काही जमत नाही. मग तिने ट्युशन देता देता मला तिने इतके मुलं ट्युशन्सचे दिले, इतके दिले. त्या व्यक्तीची मी खरंच आज खूप जास्त आभारी आहे, की जे काही मी माझं घर चालवलं लग्नाच्या आधी, माझ्या वडिलांच्या रिटायरमेंट नंतर म्हणा किंवा माझ्या लग्नापर्यंत, आणि आजही मी तो जो पैसा एन्जॉय करतेय, तो फक्त आणि फक्त त्या व्यक्तीमुळं. आज हिना जर माझ्या नशीब म्हणजे त्या माझ्या जर्नीमध्ये आली नसती ती माझ्या लाईफमध्ये, तर मला नाही माहित मी काय केलं असतं. आणि हे करत असताच मी ट्युशन्स ट्युशन्स घेत 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 मग माझ्या आयुष्यामध्ये असे पुन्हा माझी मैत्रीण आली जिने म्हटलं की काही नाही तर तू आपलं MA करून टाक डिस्टन्स एज्युकेशन मध्ये, BEd कर. असं करत करत माझ्या आयुष्यामध्ये मला हिना, ज्योती या दोघींनी खूप मदत केली, आणि मी आज माझं करिअर ते आहे ते त्यांच्यामुळे आहे. तर असेच जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला इतर लोकांची मदत किंवा आधाराची, मार्गदर्शनाची गरज पडते, आणि तशी मदत जेव्हा आपल्याला कुणाकडून मिळते, एखाद्या व्यक्तीने आपल्याला प्रोत्साहनच दिलं असं, जेव्हा आपण खचून जातो, मग तो म्हणतो नाही नाही तुझ्यामध्ये गट्स आहे, तू हे कर, हे नाही हे कर, असं कर, इथून नाही तिथे जा, काहीतरी तो मार्ग दाखवतो आपल्याला, आणि आपल्या आयुष्याची दिशा बदलते. आज हिना जर माझ्या आयुष्यात आली नसती तर मला नाही माहित मी काय केलं असतं, किंवा मी अशीच बसली असती, किंवा बस तो राग घेऊन बसली असती. पण तिने मला एक छोटीशी हे दिली, की चला घरी बसल्यापेक्षा तू हे घे. मग ते घेतलं तर मला ट्युशन्स मिळाल्या, ट्युशन मिळाले, मग मी आणि भरपूर काही कम्प्युटर कोर्सेस सुद्धा मला माझ्या ज्योती नावाच्या मैत्रिणीने मला इंट्रोड्यूस केले, आणि त्या कम्प्युटरच्या कोर्सच्या भरोश्यावर मी ऍज अ कम्प्युटर ऑपरेटर म्हणून सुद्धा जॉब केला. तर मी खरंच त्या सगळ्यांची खूप कृतज्ञता व्यक्त करते. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शानं आपलं आयुष्य व्यापून टाकलं, तो काळ आपल्याला विसरण्याची शक्यता असते. कधी कधी एखाद्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यावर इतका परिणाम केला आहे, हे भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील येत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीने बदल घडवून आणला आहे, आणि ज्याच्या स्पर्शानं, ज्याच्या येण्यानं पूर्ण आपला काळ हा खूप छान झाला आहे, त्या व्यक्तीला आपण आठवण सुद्धा ठेवत नाही. आणि जेव्हा आपण मागे वळून बघतो, तुमच्या आयुष्याकडे जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल, तेव्हा तुम्हाला ती विशिष्ट व्यक्तीनं तुमच्या आयुष्याची जी दिशा, तुमच्या भल्यासाठी जी जादूमयरित्या बदलण्याची महत्वाची भूमिका बजावली ना, हे तुम्हाला लक्षात येईल. कारण देव हा स्वतः येत नाही, तो एक माध्यम आपल्याजवळ पाठवत असतो, की या ना या माध्यमामुळे त्या आपल्याला ती दिशा मिळते आणि आपलं आयुष्य बदलतं. कारण प्रत्यक्ष परमेश्वराला वाटतं की या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा बदल घडून आला पाहिजे. मग तो तर खाली येणार नाही, मग तो एखाद्याला पाठवेल. तर या लोकांना आपल्याला आठवण ठेवायचं, यांची आठवण करायची आपल्या आयुष्यामध्ये. मागे बघा वळून, की तुम्ही आज काय तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला, तर कुणाची भूमिका, कुणी ही भूमिका बजावली होती, आणि त्यांना आठवा आणि त्यांना धन्यवाद द्या. नेक्स्ट. अनम्यूट. सॉरी. जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आला ती व्यक्ती शिक्षक, काका, काकू, मामा, मामी, भावंड, आजी, आजोबा किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य असू शकते. ही व्यक्ती डॉक्टर, नर्स किंवा जवळचा मित्रही असू शकते. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल, किंवा तुम्हाला अतिशय उत्कटतेने कराव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या तुमच्या आवडीची गोष्टीची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल. कदाचित ही व्यक्ती अशी असेल जिला तुम्ही ओळखतही नसाल. ती व्यक्ती ती व्यक्ती क्षणभर तुमच्या आयुष्यात येऊन जाते आणि तुमच्या अंतर्मनातील गाभ्याला स्पर्श करणारी दयाळूपणाची कृती सहजत्या करून जाते. येस. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शिकवणारे शिक्षक आहेत, ते काहीतरी सांगून जातात आपल्याला, की हे तू पुढे तुझ्यामध्ये हे गट्स आहे, तू हे कर, किंवा या मार्गाने जा, किंवा ही फील्ड चूज कर. काका आहे, काकू आहे, मामा, मामी, भावंड, आजी, आजोबा, कुठलाही सदस्य असू शकतो. डॉक्टर, नर्स. म्हणजे जर तुम्ही आता, माझ्याकडे असं होतं की माझ्या मिस्टरांच्या हेल्थमध्ये ब्रेकडाऊन होतं. सो आम्ही 3 वर्ष त्या याच्यामध्ये होतो, आणि आम्ही सगळीकडे गेलो, सगळ्यांनी आम्हाला जे सांगितले ते सगळं केलं. पण माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधली जी एक व्यक्ती होती, तिने एक न्यूजपेपरचा
तुकडा आणला. तिने सांगितलं तुम्ही या नागपूरच्या डॉक्टरांकडे एकदा दाखवा, हे पुण्याला एकदा येतात वीकली वन्स. आणि आम्हाला त्या व्यक्तीच्या तेवढ्या त्या हेल्पमुळं आज इतकं मोठं, म्हणजे माझे मिस्टर आज पुन्हा उभारले, पुन्हा उभे राहिले, पुन्हा गाडी चालू शकतात, पुन्हा ते त्यांचं जीवन व्यवस्थित सुरळीतपणे जगत आहे. आणि त्यासाठी आम्ही त्या व्यक्तीचे खूप आभार मानतो. तिने तो न्यूजपेपर आणला नसता, आम्हाला जर त्या व्यक्तीने त्या डॉक्टरांबद्दल सांगितलं नसतं, आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो, त्या डॉक्टरांनी आम्हाला एम्स दिल्लीमध्ये छान डॉक्टरांचं सजेशन दिलं, आणि त्यामुळं आज माझ्या मिस्टरांची तब्येत तंदुरुस्त झालेली आहे. सो मी खरंच हृदय, म्हणजे मला अंतर्मनाने मी त्या व्यक्तीचे आभार व्यक्त करते नेहमी, की त्यांनी जर सांगितलं, मग आता आम्ही त्या डॉक्टरांसाठी सुद्धा कृतज्ञ व्यक्त करतो. आज त्यांनी आम्हाला छान डॉक्टर दुसरा दिला. सो असेच तुमच्याही आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे काही काही लोक आले असतील. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल, तर माझ्या आयुष्यात हाही एक, म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये हेच आहे. मला खूप लोक आहेत ज्यांनी माझं आयुष्य खूप चेंज केलंय. 35 इयर्स लग्न होत नव्हतं. माझ्या मैत्रिणीकडे मी जायची, त्यांच्याकडे न्यूजपेपर घेऊन त्यांच्याकडे पुन्हा एक व्यक्ती आला. तो त्यांच्या मुलीसाठी आलेला, की बघा हिच्यासाठी. त्यांना तो त्यांच्या मुलीच्या हाईट प्रमाणे जमला नाही. मग त्यांनी मला म्हटलं, कीर्ती हे असं आलं आहे, बघ ना तुझ्यासाठी. पण मी म्हटलं, हे तर आपल्या कास्टचे जमत नाही आहे काकू. पण मग असं होतं की मी म्हटलं, जाऊ द्या, कास्टचं नाही ना, मी करतेच आता. मला काही माझ्या कास्टमध्ये करायचं नाही, मी अदर कास्टमध्ये करते. आणि कसं माझं मॅजिकली ते लग्न जोडलं अदर कास्टमध्ये, थ्रू न्यूजपेपर. काहीच कोणाचं, म्हणजे मी एक दिवसची स्टोरी छान सांगेल, मोठी स्टोरी आहे छान. तर त्या काकूंनी मला तो पेपर दिला. मी माझ्या भावाला विचारलं, माझ्या भावाने म्हटलं, हो गया, आता खूप झालं जातीची माती खाणं, आता दुसरीकडे. माझे वडील नाही म्हटलं तरी माझ्या भावाने अगदी आम्ही सगळं, म्हणजे जसं पाहायला येतं तसा कार्यक्रम वगैरे करून सुभाष सर मला मिळाले. सो आय एम व्हेरी मच ग्रेटफुल माय वासनकर काकू, की जिने मला आज इतकं लॅविश लाईफ मी जगती आहे, मेट्रो सिटीमध्ये आहे, मनासारख्या सगळ्या गोष्टी मिळतात. हे सगळं श्रेय त्या काकूंना जात आहे. तर माझ्या आयुष्यात माझ्या लग्नासाठी जी मला मदत करणारी व्यक्ती आहे, ती ही आहे. सो असंही होतं, जोडीदाराची ओळख करून दिली. तुम्हाला अतिशय उत्कटतेने कराव्याशा वाटणाऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, म्हणजे कुणाकुणाला शिवणकामाची खूप म्हणजे आवड असते, मग कुणाची आजीच सांगते तिला, किंवा पाककलेमध्ये कुणाला आवडतं, मग त्यांची आई शिकवते, किंवा आजी काकू ह्या सांगतात. मग अशा छोट्या छोट्या गोष्टीही तुम्हाला कोणी ना कोणी शिकवतं, आणि पुढे तीच गोष्ट तुमचं एक प्रोफेशन पण बनू शकते ना. मग अशा व्यक्तींसाठी तुम्हाला कृतज्ञ राहायला हवं. आणि कधी कधी असं होतं की तुम्ही बसमध्ये जाता, ट्रेनमध्ये जाता, आणि अचानक काहीतरी तुमच्या म्हणजे शेजाऱ्यांसोबत तुम्ही बोलला, आणि ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगून जाईल. तर ती व्यक्ती जरुरी नाहीये की तुमच्या खूप ओळखीची असली पाहिजे. ती 5 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी, तुमच्या क्षणभर तुमच्या आयुष्यामध्ये येते, आणि तुमच्या अंतर्मनाला स्पर्श कर अशी ती गोष्ट करते, आणि ती कृती सहजरित्या करून जाते. आणि मग तुमचं आयुष्य पालटतं. ही दयाळू पुण्याची कृती जी आहे ती सहजरित्या करून जाते. सो आठवा आज, पूर्ण आपल्या जो ब्रेनला पुन्हा थोडंसं आता अम, मागे जायला सांगा, आणि आठवा तुमच्या आयुष्यात असे किती व्यक्ती होते ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे. मला तर माझ्या बोटावर आहे असे सगळे हे. पुढे. माझ्या आजीमुळे माझ्यात पुस्तकांची, स्वयंपाकाची, खडो खेडोपाडी हिंडण्याची आवड निर्माण झाली. या गोष्टींवर तिचं अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्या त्यामुळे त्या करणं हा तिच्या आनंदाचा भाग होता. त्यातही तिने मलाही सहभागी करून घेतलं. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होऊन माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. गेली 20 वर्ष मी अतिशय उत्कटतेने, आवडीने स्वयंपाक करते. पुस्तकांवरील प्रेमामुळे मी शेवटी लेखक बनले आणि तिच्या खेड्यावरच्या प्रेमाचा माझ्यावर इतका परिणाम झाला की माझं संपूर्ण आयुष्य मी खेड्यातच राहिले. येस. लेखिकेच्या आजीमुळे तिला पुस्तकांची, स्वयंपाकाची, खेळोखेळी हिंडण्याची आवड निर्माण झाली. या गोष्टीवर तिचं स्वतःचं प्रेम होतच, पण त्या त्यामुळे त्या करणं हा तिच्या आनंदाचा भाग होता. तिच्या ती जी आजी करायची, तो तिचा आनंद होता. पण त्याच्यात, त्या आनंदामध्ये त्या आजीने इलाहीत सहभाग करून घेतला, इलाही ते सोबत घेतली करून. आणि या सगळ्यांमुळं काय झालं,
तिला हळूहळू हळू गोडी निर्माण झाली. गोडी निर्माण झाली तर तिच्या आयुष्याची दिशा बदलली. कारण ती 20 वर्ष अतिशय उत्कटतेने आवडीने स्वयंपाक करते आणि तिचं पुस्तकावर इतकं प्रेम वाढलं की त्यामुळे ती एक लेखिका बनली. तसेच खेड्या गावावर तिचं इतकं प्रेम वाढलं की मग तिचं संपूर्ण आयुष्य तिने या खेड्यात घालवलं. तर अशा तिच्या आजीमुळं तिची ती लेखिका बनली, पुस्तकांच्या प्रेमामुळं स्वयंपाक छान करायला लागली. आणि तिचं जे आयुष्य होतं ते तिने खेड्यातच राहून तिने तिचं आयुष्य पूर्ण केलेलं. सो असेही गोष्टी होऊ शकतात आपल्या नशिबात. तर बघा पुढे. आजीनं मला आभारी आहे म्हणण्याची अत्यंत कडक शिस्त लावली. त्यावेळी मला वाटायचे की केवळ शिष्टाचाराचा भाग म्हणून मला तिने हे शिकवले आहे. सॉरी. पण मला आयुष्यात खूप उशिरा हे लक्षात आलं की तिने हे जे मला आभारी आहे हे जादूचे शब्द शिकविले ते मला आजीकडून मिळालेले सर्वात मोठी देणगी आहे. आता ती जिवंत नाही, पण तिचा हा जो माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला आहे त्याबद्दल मी तिची सदैव ऋणी आहे, कृतज्ञ आहे. आजी, आभारी आहे. येस. आपल्याला आपले आजी आजोबा शिकवतात, बाळा हे कर, त्यांच्या पायाला यांचा आशीर्वाद घे. त्याचप्रमाणे या आजीने सुद्धा या मुलीला शिकवलं की कसं काही थँक्यू म्हणायचं, कसं म्हणायचं आभारी आहे. ही कडक शिस्त तिला लावली होती की आभारी म्हणायचं. एक शिष्टाचाराचा भाग म्हणून नाही की येस बनावं लागतं, किंवा हे आपल्या याच्यात जसं शाळेमध्ये आता शिकवतात, वेन समवन गिव्ह समथिंग से थँक्यू अँड प्लीज वगैरे, असं नाही. एक शिष्टाचार म्हणून नाही, पण कडक शिस्त की नाही म्हणायलाच हवं आणि कशा प्रकारे म्हणायला. आणि ही गोष्ट तिला खूप नंतर कळली, उशिरा लक्षात आलं की हा जो एक शब्द आहे हा जादूचा शब्द आहे आणि हा मला आजीने दिलेला आहे. आणि माझ्या आजीमुळे मिळालेली ही माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. आज ती जिवंत जरी नसली माझी आई, पण आजी, पण तिने तिच्या आयुष्यावर त्या मोठा परिणाम झालेला. कारण त्याच्याबद्दल तिची म्हणजे त्या एका आभारी शब्दामुळं, आभारी आहे या शब्दामुळं लेखिकेचं पूर्ण आयुष्य बदललं. आणि हा शब्द जो कोणी शिकवला, आजीने शिकवला, हे तिला नंतर कळलं. पण तिच्या जीवनावर जो परिणाम झाला त्यासाठी ती तिच्या आजीसाठी सदैव ऋणी आहे आणि कृतज्ञ आहे आणि ती आपल्या आजीचे आभार मानती आहे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींबाबत विचार करणार आहात. अशा आवाज कमी एखाद्या कर. शांत येतील तेच म्हणले एकादशी अशा एखाद्या शांत जागेची निवड करा. तिथे आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. बसल्यानंतर तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवा. या 3 व्यक्ती कोण आहेत हे एकदा ठरल्यानंतर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड करा आणि ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे असे समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करा. तुम्हाला त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते याची कारणे सांगा. तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलली ते सांगा. हा. आज तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तीबद्दल विचार करायचा आहे. एक शांत जागा निवडायची. तिथे आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन बसू शकता अशी जागा निवडा. बसल्यानंतर तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम जी व्यक्तीने केला आहे अशा 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवायच्या आहे. त्या 3 व्यक्ती कोण आहेत हे तुम्हाला एकदा ठरलं की येस मला याला, याला आणि याला, या 3 व्यक्तींना मला धन्यवाद करायचा आहे. एकदा तुम्ही हे ठरवलं, एकाच वेळी तुम्ही एकाच व्यक्तीची निवड करायची. असं नाहीये तिघांनी तुम्ही तुम्ही तिघांचा विचार केला मग तिघांना एकत्र बोलवायचं नाही. तिघांना एकत्र नाही बोलवायचं, म्हणजे फिजिकली तुम्हाला बोलवायचं नाहीये. बोलवणे म्हणजे आठवणे, स्मरण करणे. एकाच वेळी एकाच व्यक्तीची निवड करायची आणि ती व्यक्ती तुमच्यासोबत उभी आहे आणि आहे असं समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करायची. म्हणजे आता जसं मला आहे
तर मी माझ्या या रूम मध्ये बसेल स्वस्त शांत, आणि मी हिनाला आधी बोलवणार, तिला बसवणार, माझं कल्पनेने मी तिला बोलवणार. मला तिची फिगर माहिती आहे सगळं, म्हणजे ती आहे, ती येऊन बसली आहे. आय एम गोइंग टू इमॅजिन एव्हरीथिंग, की ती व्यक्ती लिटरली माझ्या समोर बसली आहे आणि मी तिच्याशी छान बोलती आहे, असं मी तिच्यासोबत बोलायला सुरुवात करेल. तुम्हाला त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते, मी तिला सांगेल, ही ना तू होती ना, तर मी तिच्यासोबत हिंदी बोलेल कारण ती गुजराती है। हिना यार तू थी ना बहुत बढ़िया था, जब तूने मुझे ना कितना अच्छे से बताया था। तुझे पता है तू मेरे घर आई थी जब मैं कैसी ही बैठी थी, तूने मुझे बोला था कि यार कृति तू ट्यूशन क्यों नहीं स्टार्ट करती, तो फिर मुझे ऐसा लगा कि करना चाहिए। तेरी दो बेटियों से मैंने स्टार्ट किया और फिर बाद में मेरे पास देखना कितना 50 बच्चे, और उस वक्त मैंने कितना पैसा कमाया, और कितना मैंने पूरा मेरा घर उस पे चला, कितनी हेल्प हुई ना मुझे तेरे से। पापा तो रिटायर हो चुके थे, सब तेरी वजह से। देख मैं कितना एक्सप्लोर कर चुकी, मेरे में कॉन्फिडेंस आया, मैं कितने लोगों से कितनी बातें करने लगी थी। पहले तो मैं बात भी नहीं करती थी, तूने तो मुझे देखा था ना चौल में मैं कैसी थी। हिना थैंक यू सो मच, तूने कितनी मेरी हेल्प की यार, थैंक यू सो मच। मैंने जितना भी पैसा कमाया ना पूरा तेरी वजह से कमाया था, और आज भी मैं ट्यूशन लेती हूँ यहाँ पे, बहुत अच्छा लगता है, और जब भी ट्यूशन लेती हूँ ना मुझे तेरी बहुत याद आती है। थँक यू सो मच हिना, आय लव्ह यू। तर मी तिला असं सांगेन, ठीक आहे? असंच तुम्हाला तुमची एखादी व्यक्ती, ज्या 3 व्यक्तीपैकी आठवायचं, एक एक करून एकेका व्यक्तीला बोलवायचं आणि सगळं सांगायचं की तुम कुठली कुठली कारणं आहे ती द्यायची तिला, आणि तिच्यामुळं तुमच्या आयुष्याची ती दिशा कशी बदलली तेही तिला सांगायचं आहे, की कसं टर्निंग पॉइंट आला। एक प्रोफेशन निवडायसाठी मला एका व्यक्तीची मला जशी मदत मिळाली, तसं तुमच्या आयुष्यात असे भरपूर लोक असतील ज्यांनी तुमच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट दिलेला आहे। सो तो तुम्हाला टर्निंग पॉईंट ओळखायचा आहे, आणि तसंच तुम्हाला त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे। अगदी तो व्यक्ती तुमच्या समोर बसला आहे, तुम्हाला हे फील करायचं आहे, त्याच्याशी मस्त बोलायचं आहे, आणि हा आजचा अभ्यास करायचा आहे पुढे। एकाच सत्रात तीनही व्यक्तींच्या बाबत ही जादूची कृती सलगपणे पूर्ण करण्याची दक्षता घ्या, कारण त्यामुळे अतिशय सखोल पातळीवर तुमची कृतज्ञता पोहोचू शकते. दिवसभरात या जादूच्या कृतीची वेगवेगळी विभागणी करू नका, कारण दरवेळी कृतज्ञतेचे गांभीर्य आणि खोली तेवढीच राहील असे नाही, आणि ती न राहिल्यास जादूचे परिणामही तुम्हाला दिसून येणार नाही. येस, हे सत्र करत असताना तुम्ही एकदा फक्त ठरवून घ्या, माझ्याजवळ आता एवढा वेळ आहे, मी 3 व्यक्ती निवडली, तीनही व्यक्तींना एक एक करून तिघांना वेगळं वेगळं बोलायचं आहे, आणि एकाच वेळेला बोलायचं आहे। नाहीतर मी आता स्वयंपाक करते त्याच्या आधी एकाला बोलवते, मग स्वयंपाक जेवण झाल्यावर दुसऱ्याला बोलवेल, मग रात्री तिसऱ्याला बोलवेल, असं करायचं नाहीये। एक तुमचा फिक्स टाइम करा, आता मला तिघांना, आता हा क्लास संपल्यानंतर तुमच्याकडे जसा वेळ मिळाला तसं त्या 15-20 मिनिटामध्ये त्या तिघांनाच तुम्हाला एक एक करून बोलवायचं आहे, आणि त्यांना सांगायचं आहे की मी का आणि कशासाठी कृतज्ञ आहे। आणि हे करत असताना काय होईल, समजा जर तुम्ही यांना वेगळं वेगळं बोलावलं तर काय होईल, म्हणजे जेव्हा एकदा तुम्ही सुरुवात कराल, तुमच्यामध्ये ती जी एनर्जी, ती जी फिलिंग्स, जी फ्रिक्वेन्सी आहे ना कृतज्ञतेची, ती एकदा जेव्हा जागृत होईल ना, ती तेवढीच इंटेन्सिटी सेकंडमध्ये नाही राहणार, किंवा तुम्ही कुठं गॅप घ्याल तर ती तेवढी राहणार नाही। म्हणून आपल्याला सलग ह्या 3 गोष्टी करायच्या आहे, एका पाठोपाठ एकाला बोलवायचं आहे, आणि एकाच वेळी बोलवायचं आहे, गॅप द्यायचा नाही। क्लिअर? पुढे। या जादूच्या कृतीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता याचे आपण एक उदाहरण घेऊ. स्नेहल, मी तुझे आभार मानतो, कारण तू मला त्यावेळी माझे अंतर्मन जे सांगत होते तसं वागायला प्रोत्साहन दिलेस. त्या दिवशी मी अगदी निराश आणि हतबल झालो होतो, पण तुझे बोलणे माझ्या मनाला स्पर्शून गेले आणि त्याने मला माझ्या निराश मनस्थितीतून बाहेर काढले. तू जे बोललीस त्याने मला माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे बळ मिळाले, आणि मी फ्रान्सला शिकाऊ मुख्य आचारी म्हणजे शेफ म्हणून काम करायला जाण्याचा निर्णय घेतला. आता मी माझे स्वप्न प्रत्यक्षात जगतो आहे. मी खूप आनंदात आहे. हे सगळं तू त्या दिवशी बोलल्यामुळे घडले. स्नेहल, मी तुझे मनापासून आभार मानतो. येस, आपल्याला एक एक्झाम्पल दिला आहे, एक स्नेहल नावाची मुलगी आहे जिचे आभार म्हणत आहे तो व्यक्ती, की जेव्हा तिच्या मनामध्ये काहीतरी द्विधा मनस्थिती होती, काय करू काय नाही, मग कधी कधी असं होतं की कुणाला कळत नाही की कुठलं प्रोफेशन चूज करावं किंवा काय। मग अशाच एका व्यक्तीला जेव्हा सांगितलं ना,
की हा नाही, हा इकडे निवळ. मग त्याच्या मनस्थिती जी अशी होती त्याच्यातून त्याला बाहेर काढलं. त्याच्या स्वप्नांना त्याचा पाठपुरावा करण्याचं त्याला बळ आलं. आणि मग त्याला जे हवं होतं, जे त्याला हृदयाला पटलेलं, ते जे त्याचं ज्याच्यामध्ये तो आनंद मानतो असं त्याचं काम जेव्हा त्यांनी निवडलं आणि त्याचं आयुष्य बदललं, तेव्हा हा व्यक्ती त्याच्यासाठी मनापासून आभार मानतो. तर एक छोटंसं एक्झाम्पल आहे, तुम्हालाही असंच लिहायचं आहे की मी तुझे आभार मानतो, बोलायचं आहे. ज्यावेळी तू अंतर्मनात जे सांगत होती, प्रोत्साहन दिलंस, मी निराश होतो, हतबल होतो, मग तुझ्या बोलण्यामुळं मला थोडंसं छान वाटलं. अगदी मला ते स्पर्शून, मला मनातून स्पर्शून गेलं. जसं प्राजक्ता मॅमला अश्विन मॅमची एक गोष्ट जशी स्पर्श करून गेली आणि त्यांचं आयुष्य चेंज झालं, बरोबर आहे. तसंच तुमच्याही मनामध्ये असं एखादं कोणाचं बोलणं अगदी स्पर्श करून जाईल आणि मग तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायसाठी तुम्हाला बळ येईल. आणि त्याचप्रमाणे याही व्यक्तीने एक्झाम्पल दिलं आहे की कसं कसं बोलायचं आहे. तर हे तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. पुढलं. तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचे कारण देणे खूप महत्वाचे आहे. ते अति कधीच होत नाही. ते तुम्ही जितकं जास्त आणि जितक्या मनापासून तुम्ही व्यक्त कराल, तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. या कृतीच्या आचरणाने तुमच्या आयुष्यात जादूचा स्फोट झाल्यासारखे तुम्हाला जाणवेल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतींपैकी ही सर्वात प्रभावशाली कृती आहे. आता इथे कृतज्ञता व्यक्त करताना मी आता जस्ट तुम्हाला 5-10 मिनिटापूर्वी काय बोलली होती की जेव्हा कॉज माहित असते ना कुठल्याही गोष्टीचा, तर ती गोष्ट लवकर आणि छान होते. जसं इथे कृतज्ञता करायचा, म्हणजे कृतज्ञ याचं कारण देणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे का? आणि जर तुम्ही कारण देत असाल तर ते काही असं होणार नाही की खूप अति करत आहात, असं होणार नाही. जितकं जास्त, जितक्या मनापासून तुम्ही जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त कराल, तितक्या लवकर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. कृतीच्या आचरणाने तुमच्या आयुष्यामध्ये जादूचा असा स्फोट होईल, असं तुम्हाला जाणवेल. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतीपैकी ही सगळ्यात प्रभावशाली कृती आहे. तुम्हाला कारण सांगायचं आहे, तुम्ही का त्या व्यक्तीला कृतज्ञता व्यक्त करत आहात. आणि कारण सांगणे हे अति होणे नाही. जितकं जास्त एलॅबरेट करून तुम्ही कारण सांगाल ना, तेवढं जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यामध्ये छान फरक पडणार आहे. पुढे. तुम्हाला जर तुमच्या मनातील भावना मोठ्याने बोलून व्यक्त करता येण्यासारखी परिस्थिती नसेल, तर प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्वतंत्रपणे पत्र लिहित आहे असं समजून तुमच्या भावना लिहून काढा. तुम्ही या कृतीचे आचरण पूर्ण केले की तुम्हाला फार मोठा फरक पडल्याचे जाणवेल. कृतज्ञतेची शक्ती काम करू लागल्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पुरावा म्हणजे तुम्हाला आनंदी वाटू लागेल. दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. हे कमी की काय म्हणून कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे तुम्हाला आणखी आनंदी वाटू लागेल. हीच तर जीवनातील जादू आहे आणि हेच कृतज्ञतेचे सामर्थ्य आहे. ओके. आता असंही होऊ शकते, कोणाकोणाला आपल्या मनातल्या जे भावना आहेत त्या बोलून व्यक्त करता येण्यासारखी परिस्थिती नसेल. कोणी कुठे लग्नाला असेल, कोणी कुठे असू शकतं. म्हणजे असं जर परिस्थिती असेल तर तुम्ही काय करा, त्या व्यक्तीला एक छानसं पत्र लिहा. प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र पत्र तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्हाला समजून सांगायचं आहे. तुमच्या भावना त्या आहे त्या पत्रामध्ये पूर्ण असे छान उतरून ठेवा. त्याला सांगा का, कशामुळे, कुठे, असं एक छानसं पत्र लिहा. आणि या कृतीचं आचरण पूर्ण केलं की तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. तुमच्यामध्ये फरक जाणवेल तुम्हाला. तुमची कृतज्ञतेची शक्ती जी आहे अधिकाधिक काम करू लागेल. आणि सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पुरावा म्हणजे तुम्हाला फील होईल छान, आनंदी वाटू लागेल, हलकं वाटू लागेल. असं काहीतरी वेगळं केल्यासारखं मनामध्ये असं छान आनंद निर्माण होईल. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. आणि हे कमी की काय म्हणून कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. आणि तुम्हाला आनंदी एकदा वाटू लागलं म्हणजे व्यक्ती जर आनंदी आहे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, हाय फ्रिक्वेन्सी आहे. हाय फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच काय होणार आहे, मग परमेश्वर म्हणा हा किती आनंदी आहे पहा, याची स्वप्न पूर्ण करायला जातो. मग आपली स्वप्न तशी तशी पूर्ण होतील, तसं तसं आपण ते आकर्षित करू.
आणि त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जादू घडेल आणि हेच आहे ते कृतज्ञतेचं सामर्थ्य. या जादू म्हणजे ही जादू तिथेच घडणार आहे. तर जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला जे परिणाम करून दिलेला आहे, ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला हेल्प केली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि तुमच्या जीवनामध्ये जादू आणा. तुमच्या जीवनातील जादू आहे ही हेच कृतज्ञतेचे सामर्थ्य आहे. जादूची कृती क्रमांक 12. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. दिवसभरात कधीही एखादी शांत, जिथे एकांत मिळेल अशी जागा निवडा. तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी करा. यादीमधील प्रत्येक व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे असं समजून मोठ्याने बोला. एका वेळी एकाच व्यक्तीशी बोला. तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सांगा आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशाच कशी बदलून गेली हेही सांगा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी एका हातात जादूचा दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. हा तर पहिला हा जो पॅरेग्राफ आहे हा थोडा एलॅबोरेट करते मराठीमध्ये. आवाज कमी करा ना जरा. ओके. सो जेव्हा आपण ही प्रॅक्टिस कम्प्लीट करू आपल्याला असं आपल्यामध्ये ह्यूज डिफरन्स वाटेल आणि आपण जे फील करणार आहे आपल्याला एव्हिडन्स मिळतील. आपण जास्तीत जास्त खुश राहायला लागू. आणि दुसरं म्हणजे ही ग्रॅटिट्यूडची पॉवर जी आहे ती आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करायला अट्रॅक्ट होतील आपल्याकडे. आणि हे जर पुरेसे नसेल तुम्हाला वाटत तर तुमचे जे फिलिंग्स आहे जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस कराल ती फिलिंग जी आहे तुमच्याकडे वंडरफुल थिंग्स तुम्ही जे म्हणतात ना ते अट्रॅक्ट होतील. अँड ते तुम्हाला अधिक 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 खुशी देऊन जाईल. आणि यालाच म्हणतात दॅट्स द मॅजिक ऑफ लाईफ, दॅट इज द मॅजिकल पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि हेच जे आहे जीवनातील जादू आहे, हीच जी आहे ती मॅजिक पॉवर आहे. कशाची जादू? कृतज्ञतेची जादू. ओके. आय होप तो पॅरेग्राफ सगळ्यांना समजला असेल. आता जादूची कृती क्रमांक 12. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. पहिली क्रिया जी आहे ती डेली आपण रोज करत आहोत. 10 वरदान. 10 वरदानांपैकी 10 वरदान जेव्हा लिहिणं झाल्यानंतर एक एक वरदान बोलणे. लास्टला आभारी आहे, आभारी आभारी असं म्हणायचं आहे. आणि दिवसभरामध्ये कधीही एखादी शांत अशी जागा निवडा, एकांत. त्या जागेत तुमच्या आयुष्यावर ज्या लोकांनी परिणाम टाकलेला आहे, परिणाम केलेला आहे अशा 3 व्यक्तींची यादी करायची. ती मधल्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्हाला ती व्यक्ती जशी तुमच्या बसली आहे असं समजून मोठ्याने बोलायचं आहे. एका वेळी एकच व्यक्तीशी बोलायचं आहे. म्यूट करा. मॅम, सॉरी, कल्पना म्हणून कोणी आहे त्यांना म्यूट करता का प्लीज? कल्पना मॅडम. थँक्यू. सो दिवसभरामध्ये शांत एकांत मिळेल अशी जागा निवडा. आयुष्यावर महत्वपूर्ण परिणाम टाकणाऱ्या त्या व्यक्तींची यादी करा. व्यक्ती समोर बसली आहे असं फील करा. त्याच्यासोबत मोठ्याने बोला त्या व्यक्तीसोबत आणि त्यांना सांगा तुम्हाला का कृतज्ञता वाटते आणि कशा म्हणजे त्यामुळे तुमची आयुष्याची दिशा कशी बदलली हेही तुम्हाला सांगायचं आहे. आणि लास्ट म्हणजे आपला रोजचा जो जादूचा दगड ही कृती करायची आहे. झोपण्यापूर्वी हातामध्ये जादूचा दगड घ्यायचा. एक्सलेंट सगळ्या आपल्या दिवसभर एक दिवस पूर्ण स्कॅन करायचं सकाळी उठल्या ते रात्री झोपेपर्यंत. छान छान गोष्टी आठवायच्या आणि एक छान अशी सुवर्ण गोष्ट आठवायची आणि त्याला आपल्या मनात स्मरण करून मग झोपी जायचं आहे. सो आजचा आपला 12वा दिवस कंप्लीट झाला आहे. स्वतःसाठी तुम्ही अगदी खुश व्हा आणि सगळ्या प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करा. आणि हा लेसन सगळ्यांना हा समजला असेल हे मी गृहीत धरते. सो आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग स्क्रीन. आणि काही विचारायचं असले तर तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न असतील किंवा काही शेअरिंग असतील तर तुम्ही करू शकता. आपल्याकडे वेळ आहे थोडा.
हा, आजच्या एक्सरसाइज बद्दल तुम्ही विचारा. नाहीतर कोणीतरी सांगा की काय एक्सरसाइज समजली आहे. हॅलो. आवाज येतोय माझा? हो, येतोय. हम्म. हा. हा मॅडम, मला त्या दिवशी मी शुक्रवारी नाही का आपली शेअरिंग झाली, आणि काल मी थोडी बाहेर होते, मग रात्री रेकॉर्डिंग ऐकलं मी. पण मी माझ्या नातवाला आणायला गेले होते क्लासमध्ये, तर मुलगी येणार नव्हती घ्यायला, तिचा ऑफिसचा कॉल होता. तर मग मी रस्त्यावरती थांबले होते रिक्षासाठी, आणि थोडासा अंदाज झाला होता म्हणून मी ते थोडी लोक होती त्या साईडला जाऊन थांबले म्हणजे. तर एक जण म्हणजे दोघेही लेडीज होत्या रस्त्याच्या पलीकडे आणि मी अलीकडे होते. तर त्या क्लासमधली मुलगी होती नातवाच्या, पण म्हणजे मी त्या दोन्ही लेडीजला पाहिलंच नव्हतं कधी, म्हणजे एवढ्या दिवस जाते 4 महिने क्लासला, पण मी त्यांना कधी पाहिलंच नव्हतं. मग एक जेंट्स साईडला थांबलेला होता, तर ते रिक्षा तिकडनं त्यांना रिक्षा भेटली, पण मला काही रिक्षा भेटली नाही. तर मग मी थांबत होते की नाही का येईल, नाही तर मग मुलीला कॉल करता येईल, मी थांबते, मला घ्यायला येईल. तर मग अचानक त्या माणसाने विचारलं, ताई तुम्हाला कुठे जायचं? तर म्हणलं मला इकडं पुढं जायची काळूबाई मंदिराची इथं. तर मग त्यांनी ते कोण त्यांचे रिलेटिव्ह होते कोण, तर त्यांना आवाज दिला, म्हणलं ह्या ताईंना घेऊन जा. तरी पण मी त्यांना म्हटलं नाही नको, म्हटलं मी येते दुसऱ्या रिक्षाने, माझी मुलगी येईल घ्यायला. ते म्हणले नाही नाही, आम्हाला पण तिकडेच जायचंय, तुम्हाला सोडेल तिथं. तर म्हणजे अगदी मी पुढे आल्यानंतर मी पैसे द्यायला लागले. आता मला माहिती आहे आता नेहमी रिक्षाने येते तर तेवढे द्यायचे आहेत त्यांना. तर अचानक तो माणूस समोर आला आणि तेव्हा रिक्षावाल्याला म्हणलं की त्यांच्याकडनं पैसे घेऊ नका. तर मी म्हणलं नाही अहो, मी रोज रिक्षाने येते, मी देते म्हणलं दादा पैसे. नाही नाही म्हणलं त्यांच्याकडे घेऊ नका, त्यांना वाटलं तर आत सोडा, पण त्यांच्याकडनं पैसे घेऊ नका. आणि मी त्या तिन्ही पण व्यक्तीला कधी पाहिलंच नव्हतं, म्हणजे एवढे 4-5 महिने झालं नातवाला क्लास लावला की त्याला हेच नाही. मी अगदी रिक्षावाल्याच्या हातात द्यायला लागले तर तो माणूस रॉंग साईडने आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना पैसे देऊ नका, घेऊ नका त्यांच्याकडनं पैसे. म्हणजे ते एवढं मला हे झालंय की मला असं झालं की मी कधी एकदा हे शेअरिंग करते, पण काल नेमकी मी रेकॉर्डिंग ऐकलं, रात्री मी बाहेर होते काल. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला याच्या आधी कधीच बघितलं नाहीये का? कधीच नाही पाहिलं, म्हणजे त्याच्या नातवासोबत क्लासला मुलगी आहे, त्या मुलीला पण नाही पाहिलं. आता मुलं खूप असतात, पण त्या तिन्ही पण व्यक्तींना मी कधी पाहिलंच नाही. ओके, म्हणजे त्या व्यक्ती सुद्धा आणि त्या लेडीज सुद्धा अनोळखी होत्या. कधीच अनोळखी होते. आणि मी त्यांना नाही म्हणलं, म्हणलं मी थाई थांबते म्हणलं, दुसऱ्या रिक्षाने येते. ते म्हणले नाही, चला तुम्ही, आम्हाला तिकडे जायचे, आम्ही सोडतो तुम्हाला. खरंच खूपच मॅजिकल आहे. म्हणजे ते बोलतात ना, साक्षात्कार होणे किंवा अचानक कोणीतरी देवदूत आपल्यासाठी प्रकट होतो. कारण यांना माहितीच नाहीये की कोण होत्या त्या व्यक्ती किंवा कोणी कोणीच यांना नाही. मदत केली. पण होऊन गेलं यांचं, जे त्यांना एका ठिकाणावरून जिथे जायचं होतं. आणि हम्म. खरंच यांना माहितीच नाहीये की ते कोण आहेत. बट त्यांचं जे डेस्टिनेशन होतं तिथे त्या पोहोचल्या, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. सो तुमच्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न दिसते मॅडम. खूप तुम्ही अजून प्रॅक्टिस खूप. करा. खूप छान, नाही नाही, खूप माझी छान प्रॅक्टिस शेअरिंग होते. चालू आहे. आणि इव्हन रॉंग साईडला येऊन सोडायचं होतं, तर रिक्षावाल्याला सांगितलं, पण त्यांनी पुढे येऊन की त्यांना त्या साईडला सोडायचे, ते तिकडे सोडा, त्या खूपच सोसायटीमध्ये छान. सोडा, ताई सांगतील त्या. आणि ते पुढे आले, मी पैशाची परस काढली आणि पैसे द्यायला लागले. ते माणूस तिकडनं पण आवाज, रस्त्यामध्ये माझे रॉंग साईडला होते, ते तिकडनं मला आवाज देऊन सांगते, ताई पैसे देऊ नका. तर मी त्या रिक्षावाल्याला द्यायला लागले, तर रिक्षावाला पण घेणं नाही, ते दादांनी सांगतात की आता ताईंकडनं पैसे घेऊ नका. ग्रेट. छान छान, खूपच छान. असंच मॅजिक होतात छोटे छोटे. आणि हो, याच्यातून छोटे तुम्ही छोटे. ना जितकं जास्त खुश व्हाल ना, ती जरी छोटी होती किंवा तुम्हाला असं हो. वाटेल, पण याच्यामध्ये हम्म. तुम्ही जेवढे जास्त खुश व्हाल, तर तुम्हाला पुढे आणखीन आणखीन मोठे मोठे मग जादू दिसेल. कारण हम्म. तुमची टेस्टिंग चालू असते ना, काहीही गोष्ट हो, आधी देण्यापूर्वी एकदम तर कोणी देत नाही आपल्याला. बरोबर. आई वडील पण नाही, पहिले टेस्ट करतो की खरंच याला छोट्या छोट्या गोष्टी दिल्या तर हा खरं त्याचं किती कौतुक करतो किंवा किती सांभाळतो, मग त्याप्रमाणे तो तुम्हाला पुढे पुढे देत जातो असं. हम्म. व्हेरी नाईस, गुड शेअरिंग. छान. थँक्यू. अजून कोणाला शेअरिंग आहे? अ, हो, मला करायचंय. अच्छा, बोला ना. सगळ्यात आधी गुड आफ्टरनून सगळ्यांना, आणि थँक्यू सो मच. आणि सॉरी की मी खूप दिवसांनी आज लाईव्ह आलीये, पण मी रात्री दररोज ऐकते कारण मला दुपारी नाही शक्य होते. सो मी रात्री ऐकते आणि असाइनमेंट करते दररोज.
फक्त मला हे शेअर करायचं होतं की मी प्राजक्ता मॅमला पण बोलली होती की माझी मुलगी थोडी मागचे काही दिवस बरीच ती निगेटिव्हिटी मध्ये गेली होती. सो मला तिच्यावर पण थोडं वर्क करायचं होतं. सो आपलं जसं जसं हे जर्नी स्टार्ट झाली आणि मग आपलं मॅजिक डस्टचं चॅप्टर आलं. सो त्या चॅप्टर नंतर मी खरंच विचार केला की मी दररोज रात्री झोपताना तिच्यावर मॅजिक डस्ट करेल. आणि मी ते स्टार्ट केलं आणि विदिन 3-4 डेज मला इफेक्ट जाणवला आणि तो इतका छान इफेक्ट जाणवला की ती तिच्या स्विमिंगच्या बाबतीत पण अजून पॅशनेट झालीये. त्याच्यानंतर ती दिवसातनं 15 ते 20 वेळा निगेटिव्ह बोलायची ते तिचं 1 ते 2 वेळावर आलंय फक्त. सो मला हा इतका छान एक्सपिरियन्स आलाय 2 ते 3 दिवसातच की म्हणजे मी दररोज रात्री आता ते फॉलोच करणार आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. आणि दुसरा एक्सपिरियन्स असा की अ, मागच्या आठवड्यात मला थोडे चॅलेंजेस आले होते एका दिवशी. सो मी प्राजक्ता मॅमशी असंच बोलता बोलता मला सहज असं जाणवलं त्यांचं सुलतान ऑफ द वीक मी नाही अटेंड करू शकली 17 तारखेला. सो मग त्यांनी मला रेकॉर्डिंग मी विचारलं मला पाठवाल का. सो मी ते ऐकलं आणि त्या दिवशी थोडे चॅलेंजेस होते. सो मी तो व्हिडिओ जेव्हा बघितला तर मी राजन सरांचं एक ते सेंटेन्स ऐकलं की आपण अशीच साधी लाईफ जगायला म्हणजे त्यांनी मी हे हिंदीतनं सांगते. त्यांनी सांगितलं की हम ऐसे झंडू लाईफ जीने नहीं आए. वी एव्हरीवन शुड थिंक आय बॉर्न टू लिव्ह अन अमेझिंग लाईफ. तर ते सेंटेन्स इतकं फिट झालंय माझ्या माइंडमध्ये की आपण जे तुम्ही आता आज सेशन मध्ये सांगत होत्या प्राजक्ता मॅम, कीर्ती मॅम, तुम्ही की एखादा व्यक्ती असा येतो की जो असं काहीतरी बोलून जातो किंवा असं काहीतरी आपल्याला सांगून जातो, आपल्याशी वागून जातो की आपल्याला एक टर्निंग पॉइंट मिळतो. आणि खरंच मी त्या दिवशी ते ऐकलं आणि मला असं वाटलं की खरंच ना आपण आतापर्यंत असा विचारच केला नाही. आपल्याला वाटायचं असंच का चालू आहे, तसंच का चालू आहे आयुष्यात. पण मी ते त्या दिवशी त्यांचं ते सेंटेन्स ऐकलं आणि मला खरंच वाटलं की खरंच आहे आपण आपला संसार, आपली मुलं, आपले प्रॉब्लेम्स यातच इतकं गुंतवून टाकतो स्वतःला की पुढचा असा एक मोठा व्ह्यू असतो तो आपण बघतच नाही. आणि जो आता खरंच तुमच्या माध्यमातून तो बघायला मिळतोय. सो मला खरंच खूप छान वाटतंय. येस, थँक यू फॉर प्रॅक्टिसिंग. आणि हे जे तुम्ही मॅजिक डस्टचं सुरू केलंय तुमच्या डॉटरसाठी, तर मेक इट रुटीन, येस, जेणेकरून ते नक्की. तिच्यापर्यंत पण पोहोचेल की ती खूप अर्ली एज मध्ये हे शिकेल पॉझिटिव्हिटी. आणि हे बोलतात ना की हे फाउंडेशन तिचं बिल्ड होणार आहे. सो हो, खूप छान अगदी. प्रॅक्टिस करताय आणि खूप छान शेअरिंग्स पण असतात तुमचे. सो छान, येस, अजून थँक्यू प्रॅक्टिस सो करा. मच. आणि तिने एक दोन तीन दिवसांपूर्वी थोडस करायला लाव. हो हो, नक्की. ती हा. इनफॅक्ट एक्साइटेड आहे आता. 1-2-3 दिवसांपूर्वी तिने थोडंसं ऐकलं होतं सेशन. कीर्ती मॅम तुम्ही पण बोलत होतात आणि प्राजक्ता मॅम पण. सो ती त्या दिवसापासून सुपर एक्साइटेड झालीये की आई मला पण हे मॅजिक बुक शिकायचंय. वाव. आपण सो सगळ्या थँक्यू सो मुलांसाठी मच. समरला. येस हम्म. येस, नक्की. चालेल ना. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर शेअरिंग. तू येस, बोलत होतेस ते थँक्यू. बोल ना, नेहा. काय? तू काहीतरी सांगत होतेस. हा, मला हेच दोन एक्सपिरियन्स शेअर करायचे होते. आणि तिसरा एक हा आपलं मॅजिक मनी पण झालं. सो तो पण एक मी एक्सपिरियन्स माझा शेअर करेल. मी मागच्या वर्षी जेव्हा अश्विन मॅमची केली होती जर्नी तर त्यावेळेस आम्ही एक मॅजिक चेक बनवला होता. सो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बनवून तर बघा. जरी तुमचा बिलीव्ह नसेल, तुमचा अजून हळूहळू विश्वास बिल्ड होतोय, तरी तुम्ही बनवून तर बघा एक मॅजिक चेक. सो मी खरंच तेव्हा असं एक 2 लाख रुपये असं अमाऊंट टाकली होती त्या मॅजिक चेकवर. आणि असं तेव्हा माझा थॉट असा काही क्लिअर नव्हता की मला कशासाठी पाहिजे. पण मला एवढं फिक्स होतं की माझ्या हस्बंडचा बर्थडे आहे पुढच्या वर्षी 16 नोव्हेंबरला. त्याच्या आधी मला ही अमाऊंट हवी आहे. सो मी त्याच्यासाठी काहीतरी बर्थडे गिफ्ट येईन किंवा काहीतरी तरी करेन चांगलं. सो मी असा मॅजिक चेक बनवला होता. आणि या वर्षी त्याच्या बर्थडेच्या आधीच म्हणजे आम्ही ऑक्टोबर एंडलाच अल्टो घेतली. आणि जे अल्टो घेणं हे माझंही स्वप्न होतं स्वतःसाठी. मला स्वतःला कार शिकून चालवायची होती. सो मी ते पण माझ्या माइंडमध्ये होतं आणि ती अमाऊंटचा मी मॅजिक चेक केला होता. सो अचानक म्हणजे त्याने मला ऑक्टोबर एंडला जेव्हा फर्स्ट टाइम मला अल्टो बघायला नेलं तर आय वॉज लाईक की खरंच हे मॅजिकच आहे. म्हणजे मी काहीही बोलली नव्हती, काही डिस्कशन्स नव्हते, पण अचानक आम्ही गेलो आणि विदिन 3-4 डेज आम्ही घेतली पण.
वाव. आणि जेव्हा अचानक आता मागच्या आठवड्यात मला तो चेक सापडला तर त्याच्यावर डेट होती 1 नोव्हेंबर 2024 आणि त्याच्या आधीच आमच्या घरी कार आली होती. वाव, मस्त. अमेझिंग शेअरिंग. तो खूप छान वाटतंय मला की मला प्रत्येक एरियात मॅजिकचे अनुभव येत आहेत आणि परत ही माझी जर्नी स्टार्ट झाली आणि ती मी अशीच पुढे कंटिन्यू ठेवणार आहे. मी तर इनफॅक्ट म्हणेन मॅम की आपली ही जर्नी संपल्यावर पण आपण कंटिन्यू काहीतरी ठेवूयात. सो एक सगळ्यांचं टच मध्ये पण राहील आणि प्रॅक्टिस मध्ये राहतील सगळे. येस, थँक्यू सो आपण मच. काहीतरी करू. आपण ऍटलिस्ट प्रॅक्टिस तरी सुरू ठेवूया. अर्धा येस. तास का होईना, पण आपण सगळं भेटायचं आहे. आपल्या सगळ्यांची जी वेळ जुळून येईल, ऑफिसचा पण आपण थोडा विचार करू. आणि ही जर्नी नक्की. झाल्यावर आपण प्रॅक्टिस म्हणून आपण कंटिन्यू करायची आहे. येस, भले नक्की. कुठे सुरू होत असेल त्यावेळेस कुठे सुरू तेही करतात, पण प्रॅक्टिस ऍक्च्युली मेन आहे. आपण प्रॅक्टिसच, बरोबर. जेव्हा प्रॅक्टिस आपली होईल ना, तर खरंच जादू होतात. आणि सगळे, मला असं वाटतं, म्हणजे मला तरी असा अनुभव आहे की 80 to 90% लोक प्रॅक्टिसमध्येच कमी पडतात. हो, अगदी बरोबर. खरंच. आणि जेव्हा जेव्हा आपण ही जर्नी संपल्यावर जर आपण स्टॉप केलं, प्रॅक्टिस आपली स्टॉप केली, तर आपण हळूहळू मग पुन्हा काही निगेटिव्ह ऐकतो किंवा त्या एन्व्हायरमेंट मध्ये गेलो तर आपण म्हणजे मला आता खूप दिवसांनी परत मी खूप छान याच्यात आलीये. सो ते कंटिन्यू ठेवायचंच आहे मला. येस, हे बरोबर आहे की जेव्हा तुम्ही बंद करता ना, मग बॅक टू पवेलियन, म्हणजे जिथे होतं ना तिथे पुन्हा आपण परत करेक्ट. कारण सो मी मागच्या वर्षी जर्नी केली होती आणि मग मधले काही महिने पुन्हा आमचं स्टॉप झालं. म्हणजे मी पुन्हा मधले काही महिने प्रॅक्टिसमध्ये नव्हती आणि मग जसं जसं मग ते अनुभव यायला लागले मग असं परत जाणवायला लागलं की हे काहीतरी पुन्हा वेगळं घडायला लागतंय. सो मग परत मी जेव्हा मेजर ब्रेकडाऊन आले होते एक 3-4 महिन्यांपूर्वी तेव्हा पुन्हा मला असं जाणवलं की नाही आपण काहीतरी हे स्टार्ट केलं पाहिजे आणि खरंच मग मी असं दररोज रात्री झोपताना विचार करायची की आपल्याला परत असं काहीतरी मिळाली पाहिजे ही जर्नी की मी कोणासोबत तरीही करू शकेन स्टार्ट. आणि मग आता जेव्हा स्टार्ट झाली तर मला खरंच खूप छान वाटलं की आता मी हे कंटिन्यू ठेवणार आहे प्रॅक्टिस माझी. सो मी आता दररोज नाही दुपारी अटेंड करू शकते तरी मी रात्री 12 वाजेपर्यंत बसून माझं ॲट एनी कॉस्ट कम्प्लीट करतेच. आणि मग मला झोप पण छान लागते आणि असं वाटतं की नाही खरंच आजच्या दिवसात मी ही गोष्ट सगळ्यात छान केली. येस, येस. तुम्ही आणि तू ऐकून काय काय. झोपलीस ना, तर तुझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते इतकं फिट होणार. आणि तुझा सबकॉन्शियस माइंड आता तसंच तो रिॲक्ट करेल. इट्स अ व्हेरी येस. पॉवरफुल ऍक्च्युली. तेव्हा तुम्ही झोपताना रात्री, तर तुम्ही काय बघून झोपता ते तुम्हाला बरोबर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला रिपीट करतं. सो केव्हाही एक तर 1 तासाच्या आधी फोनला, म्हणजे चांगल्या गोष्टी बघा. तेच ना, रात्री बरोबर. झोपताना तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी मध्ये झोपाल ना, तेवढं जास्त चांगलं राहतं. येस. आणि मी सुद्धा या जर्नीमध्ये आहे, पण मी आय एम व्हेरी मच ग्रेटफुल फॉर शीतल भन्साली मॅडम. कारण की गेल्या 1 वर्षापासून आम्ही कंटिन्यू ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो आहे. 12 to 1 आमचं राहायचं. आमचा 5-6 जणींचा ग्रुप. आम्ही रोज तिथे 100-100, 150-150 ग्रॅटिट्यूड लिहायचो. A to Z ग्रॅटिट्यूड, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही तिकडे, मी शिकलेली आहे. सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर शीतल भन्साली मॅम. आणि त्यांनी शिकवलं म्हणून मला पुन्हा हा कॉन्फिडन्स आला आहे आणि आज मी हे मराठी बुक घेतेय. सो मला आता हे अगदी वाटतं बरोबर. की मी हिंदीमध्ये त्यांच्यासोबत वर्षभर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली ना, ते मी आता मराठीमध्ये करेल. आम्ही एक दिवस एक टॉपिक निवडून त्याच्यावर आम्ही 100 ग्रॅटिट्यूड लिहायचो. 100. एक खरंच तासामध्ये. खूपच मस्त. हम्म. आणि मॅम आपलं आरोग्याचं चॅप्टर झालं त्याच्यावर पण असं तेव्हा मला थोडंसं थ्रोट मध्ये माझे चॅलेंजेस होते पण मी म्हणजे खरंच हा तर खूप छोटा एक्सपिरियन्स आहे पण इतका अमेझिंग आहे. म्हणजे मला थ्रोट इन्फेक्शन होणार असलं की मला ते लगेच जाणवतं. आणि त्या दिवशी मला असंच थोडा त्रास होत होता आणि आपलं नेमकं त्या दिवशी तेच चॅप्टर झालं. सो मी भरपूर ग्रॅटिट्यूड लिहिले आणि आपण नेक्स्ट डे पण तुम्ही थोडंसं घेतात 11:30ला आपण जॉईन केल्यावर. सो मी लिहिले तर मला यावेळी मेडिसिनची पण नाही गरज पडली ऑटोमॅटिक ते ठीक झाला माझा घसा. मस्त. मी ऑफिसमध्ये छान. गेल्यावर एसी होता तरी मला काही त्रास झाला नाही. जो ऍट द एंड ऑफ द डे मला खरंच खूप छान वाटलं की आज तर मी मेडिसिन पण घेतल्या नव्हत्या आणि काहीच नाही. वा. पण थँक्यू सो मच. झाला नाही हे म्हणूच नाहीच आता. आता येस, एसी भी मेरा येस. फनी है. चलो आगे बढ़ो. एसी तुझा मित्र बनून घे. सगळं एन्व्हायरमेंट जे आहे
हे सगळं छान छान. येस, थँक्यू. एनिथिंग एल्स? मॅम, रेकॉर्डिंग तर येत आहे पण फक्त क्लासचं रेकॉर्डिंग असतं. मग त्याच्या आधी जी आपण 11, 11:30 ते 12ची करतो त्याचंही जर रेकॉर्डिंग मिळालं तर खूप छान होईल. कारण कसं होतं ना, वर्किंग असल्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री जशी प्रॅक्टिस होईल त्याप्रमाणे करतो. पण मग ही अर्ध्या तासाची प्रॅक्टिस राहून जाते. आज आम्ही चालेल सगळे आज. टाकणार आहोत. आज येऊन जाईल मॅडम ते. प्रॉमिस. हा, आणि एक विचारायचं होतं की जर आपण सगळे पुण्यातलेच असू तर फुल मून डे प्रॅक्टिस वगैरे जरी आपण केलं एकत्र येऊन, भलेही संध्याकाळी नाही, ऍटलिस्ट इव्हिनिंग टाइम सगळ्यांना सुटेबल असेल त्याप्रमाणे, किंवा संडे टू या संडे. या फुल मूनला जर पुण्यामध्ये अश्विन मॅमचं रिट्रीट नसेल तर कीर्ती मॅम प्रॉमिस करूया का की आपण सगळे फिजिकली भेटून फुल मून मेडिटेशन नक्की करणार या फुल मूनला. कारण येस कसं होतं ना, मॅम. लोकेशन त्याचा फिक्स इफेक्ट खूप नाहीये. छान येतो. आणि येस रिट्रीटला येस. जाणं सगळ्यांनाच प्रत्येक वेळी पॉसिबल असतं असं नाही. नाही त्यामुळे बरोबर आहे. असं वाटतं की आपण ऍटलिस्ट पुण्यातले इतके लोक आहेत एकत्र भेटलो तर खूप ऍक्च्युली वेगळा या फरक फुल पडेल. मूनलाच हे 3 तास डिसाईड राहू आणि केलेलं आम्ही हा. की करायचंय. बट कसं अचानक आदल्या दिवशी सांगून सगळ्यांना शक्य होईल असं नाही. त्याच्यामुळे रिट्रीटचा अंदाज घेऊन आपण नक्की या फुल मूनला तर आपण एक दिवस तरी नक्की 1 तास तरी मेडिटेशन सगळं जे फुल मून एनर्जी आहे ती ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपण नक्की भेटणार आहे. सो सगळ्यांनी आधीच तुमचं जे फुल मूनचं जो दिवस आहे पौर्णिमेचा त्याचा 1 ते 2 तास जाण्या येण्याचा पकडून 2 तास फॅमिलीमध्ये हजबंड कोणी जे घरी आहे त्यांना सांगून ठेवा की 2 तास तुम्हाला घर सांभाळायचंय, मी फुल मून मेडिटेशनला जाणार आहे. आणि दिवस पण खूप छान आहे. 14 डिसेंबर, 15 डिसेंबर, शनिवार रविवार. हम्म. राईट. अरे वा मस्त. मस्त मग आहे. तर आपण अजून काहीतरी ऍक्टिव्हिटी पण प्लॅन करू शकतो कीर्ती मॅम. म्हणजे रविवारी पौर्णिमा आहे. हम्म. 15 डिसेंबर माझा रन आहे मॉर्निंगला. तर 14th आपण प्लॅन करू आणि 15th इव्हिनिंग. हम्म. 14th किंवा 15th. चालेल ना. फोर आपण टाकूया ग्रुपवर पोल मग त्या 14ला अकॉर्डिंग स्टार्ट करूया होतीये प्लॅन. पौर्णिमा. कधी कर म्हणजे ज्या दिवशी 5 o'clock स्टार्ट ला. होते त्याच्या आदल्याच दिवशीचा एक दिवस आणि ज्या दिवशी म्हणजे 3 दिवस असतात पौर्णिमेचे. मेन 13, दत्त पौर्णिमा. 14, जयंती 15. आहे त्या दिवशी. हम्म. 14. दत्त जयंती आहे 14ला. मग 14लाच करायचं. ओके, मग शनिवार आहे. मॅम पण ते दत्त जयंतीला कार्यक्रम असतात बऱ्याच लोकांच्या घरी. सो 15 बघूया आपण. हा. विल 14. डिसाइड. हम्म. ठीक ठीक ठीक. चालेल. अजून कोणाला काही थँक्यू. प्रश्न शेअरिंग आहे का? 3 मिनिट आहे आपल्याकडे. मॅम, मी म्हणजे नियर बाय 2021 पासून करतेय मॅजिक बुक. आणि त्यावेळेस ड्रीम होती की फक्त फिरायचंय. म्हणजे आजपर्यंत लग्न झालं तरी लग्नाच्या आधी वगैरे कुठेही असे फिरायला गेले नव्हते. लग्नानंतरही फक्त माहेर आणि सासर याच्या व्यतिरिक्त कुठेही नव्हते फिरायला. पण त्यावेळेस जेव्हा फर्स्ट टाइम मॅजिक बुक केली तेव्हा होतं की ड्रीम्स मध्ये की फिरायला जायचंय, फक्त एवढं ड्रीम होतं. बट विदिन फ्यू लाईक जानेवारीमध्ये मी ड्रीम केलं की मी काश्मीरला चालले आणि एप्रिलमध्ये माझं ते ड्रीम फुलफिल झालं. आणि वाव. इतकं एन्जॉय केलं की 1 to 1 सेकंड आय वॉज एन्जॉईंग. आणि आम्हाला स्नोफॉल मिळाला. म्हणजे माझं जर्नी फक्त ट्रेन किंवा बसमध्ये झालं होतं. पण त्याच्यामध्ये मी फ्लाईट एन्जॉय केलं, हेलिकॉप्टर एन्जॉय केलं, प्लस रेल्वे, प्लस रोडवे, म्हणजे सगळं त्या ट्रिपमध्ये मी 8 डेज मध्ये खूप खूप एन्जॉय केलं. आणि इट वॉज अमेझिंग ट्रिप. म्हणजे असं होतं ना की विदिन 4 मंथ्स ती ड्रीम फुलफिल झाली. इट वॉज अमेझिंग. पण त्यासाठी तू काय प्रॅक्टिस केलं होतं मॅम? त्यावेळेस काहीच नाही, म्हणजे व्हिज्युअलायझेशन की फक्त बर्फांमध्ये आहोत, बर्फांच्या डोंगरांमध्ये आहोत आणि तिथे मी बर्फ उधळतीये. बर्फामध्ये बसून आम्ही मॅगी खातोय. म्हणजे तिथलं जास्त काही माहिती नव्हतं असं, आणि कोणाकडनं काही ऐकलंही नव्हतं. आणि त्यावेळेस एवढंही माहिती नव्हतं की आपण गुगलमधनं वगैरे फोटोज बघू शकतो वगैरे, एवढं काही माहिती नव्हतं. पण माझ्या दीदी बरोबर शेअरिंग रोज चालू असायचं की तिथे जाऊन आपण हे करणार आहे. तीच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायची ज्यांच्या थ्रू आम्ही जाणार होतो. तर लिटरली त्यांनी म्हणजे काय असं गुलमर्गला जाणार आहोत किंवा कुठे काय करणार आहोत वगैरे, तीच सगळं त्यांच्याशी कॉर्डिनेट करायची. ती फक्त मला सांगायची की आपण या दिवशी इथे असणार आहोत, या दिवशी इथे असणार आहोत, ह्या ब्रेकमध्ये ते आपल्याला इथे घेऊन जाणार आहेत. मग तिथे म्हणजे आम्ही बोटिंग करणार आहोत.
म्हणजे इव्हन एव्हरीथिंग ती जे मला शेअर करायची त्याच्यामध्ये मी ते फील करायचे की हा आपण या बर्फाच्या डोंगरांमध्ये इथे राहतोय आणि तिथे आपल्याला सगळं दिसतंय, ऑल अराउंड बर्फच बर्फ आहे, सगळे ग्लेशियर्स, म्हणजे इतकं छान दिसतंय. आणि आपण बर्फाच्या डोंगरांमध्ये मग खेळतोय दोघी जणी मिळून. मग मला पण त्याच्यामध्ये आम्ही बर्फ उडवतोय आणि त्याच्यात पण आम्हाला स्नोफॉलही मिळाला. म्हणजे एप्रिलमध्ये स्नोफॉल हा इश्यू नसतो, पण आम्हाला स्नोफॉल सुद्धा मिळाला. इट वॉज लाईक वाव. खूपच छान. मस्त. खूप छान. येस, थँक आम्ही यू. गेलो तर आम्हाला स्नोफॉल नाही, पण आम्हाला फॉग, आणि आम्ही डिसेंबर मध्ये गेलेलो लास्ट इयर. ते लोक सांगतात की जानेवारी पासून पुढे तिथे स्नोफॉल असतो आणि एप्रिलमध्ये शक्यतो नसतो, म्हणजे थोडेफार स्नो असतो पण स्नोफॉल मिळत नाही. पण नाही, आम्हाला बरोबर. स्नोफॉलही मिळाला आणि एव्हरी डे स्नो मिळाला आम्हाला. रिअली ग्रेट. म्हणजे खूपच भाग्यवान आहात. आम्हाला डिसेंबर मध्ये जाऊन आम्ही ज्या स्नोफॉल साठी गेलो होतो तो आम्ही परत आल्यानंतर झाला. येस, सो लकी टू हॅव दॅट ब्युटिफुल जर्नी ऑफ काश्मीर. ऑसम. प्राजक्ताचं स्वप्न पूर्ण होणार आहे, हा क्लू आहे प्राजक्ता तुझ्यासाठी. तुझं स्वप्न आहे ना, तुला काश्मीरला जायचं आहे आणि ते बोट हाऊस म्हणजे फील करायचं आहे, कसं असतं काय असतं, तर दिस इज द वन ऑफ द क्लू फॉर प्राजक्ता. ओके. थँक्यू. येस. सो विल स्टॉप आवर मीटिंग हिअर. 1 वाजलेला आहे. सो ऑल ब्लेस्ड. सगळेजण एकमेकांना ब्लेस करा. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे. प्राजक्ताला काश्मीरला जाती आहे आणि मी तिला म्हणते की अगं तू तिकडनं ना माझ्यासाठी तो ड्रेस घेऊन ये, कारण मी तिला सांगणार आहे कुठली कुठे शॉपिंग करायची आहे. सो प्राजक्ता, माझ्यासाठी सगळं घेऊन यायचं आहे. सगळ्यांना जिथे जायचंय त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे आणि त्यांची हेल्थ, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती येऊ दे आणि सगळ्यांचे ट्रॅव्हलचे सगळे स्वप्न पूर्ण होत, ही माझी परमेश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो थँक्यू. मच. येस, थँक्यू सो मच.